संघाचे संघनायक, मानकोली संघाचे संघनायक आणि दोन्ही संघांचे 12 मॅन आपण व्यासपीठावरती ड्रॉ केला जाईल. टॉप 3 मध्ये ड्रॉ केला जाईल. एका चिठ्ठीवरती नाव आहे विजय संघ जो विद्यमान सामना सुरू आहे. एका चिठ्ठीवरती नाव आहे शिरगाव संघ आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे मानकोली संघ. चला दोन्ही 12 मॅन आपण जायचे. सामना आपण सुरू करूया. योगेश मडवी सर आपण ड्रॉ करून घ्यायचे. दोन्ही 12 मॅन इथे उपस्थित आहेत. त्यानंतर मानकोली या टीमचे कॅप्टन आणि शिरगावचे. चला लहान मुलगा चिठ्ठी उचलेलं मानकोली टीम तुम्हाला काही आक्षेप असेल आपण जाऊ शकता स्टेजवरती. फेर आहे फेर आहे. दोन्ही 12 मॅन त्यासाठी तिथे उपस्थित आहेत. मानकोली टीमचे कॅप्टन देखील आहेत. शिरगावचे कॅप्टन आहेत. ज्या संघाच्या नावाची चिठ्ठी असेल त्या संघाला बाय मिळेल आणि तो संघ दाखल होतोय जोविलीकर चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. कोणता संघ दाखल होईल पाहावं लागेल. कोणता संघ दाखल होतोय. विजयी संघाला बाय आहे. क्या बात आहे. बाय 1 गेट 1 फ्री. चला टॉस करा दोन्ही संघांमध्ये मानकोली आणि शिरगाव मध्ये टॉस करा. बॅट्समन आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रसाद विकी पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. जिहादने विकेट मिळवून दिली आहे. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉस आपण करूया. सत्संग शिरगाव ए आणि चौटा हिरवा मानकोली. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 आहे. बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्डमॅनला. फिल्डर उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. खऱ्या अर्थाने विजयी संघाला बाय आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. बाय 1 गेट 1 फ्री. डीजे रॉकेटने तर इम्प्रेस केलं. 5 रात्र. मनोज दाते सर आहेत. डीजे ऑपरेटर मनोज दाते. रॉकेट आणि मनोज दाते. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. उद्या रॉकेटला आपण देऊया शुभेच्छा. कारण की उद्या नक्कीच कर्जत इथे बैलगाड्या शर्यतींचं आयोजन आहे. बार्डी येते आणि त्याला आपण शुभेच्छा देऊया. धावसंख्या आहे 2 षटकांचा सामना आहे. जनता राजा बदलापूर आणि मोहपाडा या 2 टीममध्ये.
स्ट्रायकिंगला फलंदाज आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 3, 1-3 ही धावसंख्या आहे. थोडंसं करेक्शन आपण करतोय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमची 1-3. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आहेत विलास येतोय गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. 2 षटकांचा सामना आहे. या पुढील सामना देखील 2 षटकांचा असेल. चला आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया. सत्संग शिरगाव या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की चौथा हिरवा मानकोली या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. गोलंदाज विलास, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसाद आणि किशोर ही जोडी आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15+ धावा बनवावे लागतील. फुल टॉस, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर आणि सुरेख झेल पकडले स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच नक्कीच विष्णू. चला सत्संग सिरगाव संघ आणि मानकोली या ठिकाणी टॉस केला जाईल. आप्पावारे साहेब या आपल्या शोभाचे टॉस केला जाईल. मानकोली विरुद्ध शिरगाव. Review unsuccessful. It's a fair delivery wicket. टॉस केला जातोय. टॉस झालाय. मानकोली संघाने टॉस जिंकले आणि प्रथम त्यांनी बॅटिंग स्वीकारली. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळवली आहे विलासने. विलास निरगुडा गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये ओव्हर द विकेटने. क्या बात आहे, फटका चांगलाय, डीप मध्ये फिल्डर आणि चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. एक धाव झाली पूर्ण आणि आपण बाउंड्री देखील चेक करणार आहोत, परंतु फिल्डिंग तर चांगली केली आहे असं पाहायला मिळतंय आणि आपण चेक देखील करणार आहोत. नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि बाउंड्री आपण चेक करतोय.
बाउंड्री सेफ आहे पंच. गुड फिल्डिंग. धावसंख्या 2 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. धावा येत नाहीयेत मोहपाडा या टीमच्या माध्यमातून. धावांची नितांत गरज आहे. समीर आणि किशोर ही जोडी आपण पाहतोय. 2-5. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय सुपर 6च्या या सामन्यामध्ये. आणि जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला बाय देखील आहे. त्यामुळे बेनिफिट आहे, ॲडव्हान्टेज आहे या दोन्ही संघांना. इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. अच्छा, डीजे मास्टर आज खऱ्या अर्थाने वेगळ्या मूडमध्ये आहेत. मनोज दाते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत. पुन्हा एकदा मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे या दोन टीममध्ये. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. धावसंख्या 10. शेवट गोड करावा लागेल. शेवटच्या बॉलवरती किशोरला मोठा फटका मारावा लागेल. तर शेवटच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल मोहपाडा या टीमची. जोविलीकर चषक याच्यासाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11. एक चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटने विलास. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. अपील करतायत परंतु अपील फेटाळली पंचांनी. धावबाची संधी परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 आणि 13 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीमने जानता राजा बदलापूर या टीम समोर. आपण पाहू शकाल हरेश शेठ धुले, प्रफुल्ल शेठ मोरे साहेब, त्यानंतर जुगनू शेख साहेब आहेत. अप्पा वारे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण करूया स्वागत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहायला मिळत आहे.
स्वप्न पाहिलं होतं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने ते त्यांचं स्वप्न देखील पूर्ण होत आहे, कारण की ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. सर्वांचे आयोजन समिती असेल, विष्णू दादा धुळे असतील, रमेश दादा धुळे असतील, तुषार धुळे असतील, सुनील धुळे असतील, सागर धुळे असतील, बाळा माळी असतील, त्यानंतर सुरेश धुळे असतील, या सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता मात्र त्यांचं सत्यामध्ये उतरलंय, कारण की ही स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी असेल, महेंद्र धुळे असतील, करण धुळे असतील, ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 आहे. या एका धावेने श्री गणेश होते. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 13. या सामन्यामध्ये हा सामना जिंकण्यासाठी इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. सागर देशमुख ऑन साइडला पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3. दहा चेंडू 10 धावांची गरज. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल मिड विकेट. सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन सेफ आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जानता राजा बदलापूर या टीमला. बिग फाईट मॅच सुरू आहे. काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. सेफ. 0 वरती बाद. सो मच. विलास येत आहेत. नवीन फलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज दिनेश ज्याने बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू बनवायच्या धावा 10. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. राऊंड विकेटने हॅट्रिक बॉल. फुल टॉस चेंडू. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पॉइंटला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण झाली नाहीये. फलंदाज झाले बाद. धावबादच्या स्वरूपात विलासला देखील माघारी परतावं लागेल या मॅच मध्ये. ट्विस्ट कारण की चेंडू शिल्लक 7. बनवायचे धावा 9. विलास देखील बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात.
थँक्यू सो मच. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन स्वप्नील येतोय. स्वप्नील आणि जिहाद ही जोडी आपण पाहतोय. आता मात्र या मॅचमध्ये मोहोपाडा टीमचं कमबॅक झालंय. 12 चेंडू आणि बनवायचे होते धावा 13, परंतु या षटकामध्ये 3 महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेत. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज दिनेशने आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय. 7 चेंडू 9ची गरज. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. अगदी लहान वयाचा हा क्षेत्ररक्षक होता आणि त्याने वीरांनी हा झेल सोडलाय आणि मिळते 1 चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 8. सहा चेंडू बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. चला विष्णू शिंदे सर आपण या. आमच्या नक्कीच अंपायर रिव्ह्यू आहे. शिंदे सर आपण या 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 शिंदे सर. नो बॉल आहे पंच. 9+1 मिळतील एकूण या धावा 2 आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जिहाद ऑन स्ट्राइक. फ्री हिट आहे. गोलंदाजी मार्गवरती प्रसाद. स्ट्राइकिंगला फलंदाज जिहाद. सहा धावांची गरज. पुल केलाय क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय जिहादच्या बॅटमधून. मॅच अवघ्या 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू, 2ची गरज. सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल या जोविलीकर चषकाच्या. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. अजूनही वाट पाहावी लागेल कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. चार चेंडू 2ची गरज. जिहाद ऑन स्ट्राइक, विजयाच्या उंबरठ्यावरती. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. 1 धाव झाली पूर्ण आणि पाहावं लागेल SOUT फलंदाज झाल्या बाद. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक. बनवायची धाव 1 आणि कंपल्सरी ही 1 धाव बनवावीच लागेल जांतराजा बदलापूर या टीमला. तीन चेंडू 1 धावेची गरज आहे. जिहाद, ज्या जिहादने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे. एक ते 2 चेंडू डॉट आले तर नक्कीच या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल कारण की 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. आणि टॉप एज चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जांतराजा बदलापूर या संघाने. आणि जांतराजा बदलापूर संघ दाखल होतोय जोविलीकर चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये. अभिनंदन जांतराजा बदलापूर या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे जिहाद.